तेरी महिमा कर करके नवल में पावांगा। मैं मांगूंगा बारे उड़ गाई जाऊंगा। तेरी महिमा कर करके नवल में पावांगा।
जय राजरा आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना मैं मांगू आवाज़े उड़ता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा मैं मांगू आवाज़े उड़ता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना मैं मांगू आवाज़े उड़ता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा मैं मांगू आवाज़े उड़ता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा आराधना 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 तेरी आराधना जिवंत देवाची आराधना करा सेनाओं का यहोवा आहे हो सर्व सामर्थ्याने भरलेला पवित्र जिवंत देव आहे तो स्तुतीस पात्र आहे सन्मानास पात्र आहे प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू तुझी स्तुती करतो तुझा जय जयकार करतो देवा परमेश्वर चांगला आहे परमेश्वर महान आहे तू थोर आहे तू महान पवित्र आहेस तुला धन्यवाद तुला धन्यवाद तुला धन्यवाद प्रभू मैं तेरी आराधना तेरे विच बसदा तेरी उंगली पढ़ के तेरे संग चलदा मैं तेरी आराधना तेरे विच बसदा तेरी उंगली पढ़ के तेरे संग चलदा आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना मैं मांगू आवाज़े उड़ता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा मैं मांगू आवाज़े उड़ता ही जाऊंगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना
येस, जिवंत देवा, पवित्र येशू, स्वर्गीय पित्या तुझी आराधना, तुला धन्यवाद असो, तुला उंचावितो, तुला गौरवितो. तू स्तुतीस पात्र, सन्मानास पात्र आहेस. तू पवित्र पवित्र आणि पवित्र परमेश्वर आहे. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद प्रभू येशू, तुला धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा प्रभू, तुला धन्यवाद 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 धन्यवाद. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र शास्त्र, नवीन करार, पूर्ण बायबल, पान क्रमांक 285, थेसलोनिकांस पहिले पत्र, अध्याय 5 वचन 18. पवित्र शास्त्र, नवीन करार, पूर्ण बायबल, पान क्रमांक 285, पौलाचे थेसलोनिकांस पहिले पत्र, अध्याय 5 वचन 18. मी वाचतो, सर्वांनी शांतपणे ऐका. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रियानो, देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. आज या वचनामधून अजून आपल्याला देवाची इच्छा काय आहे ते समजत आहे. अशा देवाच्या इच्छा, देवाचं मन आणि देवाच्या हृदयातल्या गोष्टी म्हणजेच देवाची वचनं या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. आज याच नवीन करारामध्ये आपण अजून एक देवाची इच्छा काय आहे, जी लोक येशू ख्रिस्तामध्ये आहेत, आणि अशा लोकांच्या बाबतीत येशू ख्रिस्तामध्ये देवाची काय इच्छा आहे ती समजून घ्यायची आहे. आणि देवाची इच्छा हीच आहे की आपण देवाची उपकार स्तुती करावी, देवाचे आभार मानावे, देवाचा धन्यवाद करावा, देवाची स्तुती करावी. ही देवाची इच्छा आहे असं या बायबलमध्ये सांगितलेलं आहे. देवाचा धन्यवाद तर तुम्ही करता, देवाची स्तुती तुम्ही करता, देवाने केलेल्या उपकारांबद्दल त्याला धन्यवादही देता. पण त्याच्या आधी देवाचं वचन म्हणतं, सर्व स्थितीत, फक्त सुखाच्या दिवसांमध्येच नव्हे, ज्या वेळेला तुम्ही रोगातून बरे होता त्याच वेळेला नव्हे, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होता त्याच वेळेला नव्हे, जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळतात, तुम्ही आशीर्वादित होता, तुम्ही देवाचे अनुभव घेता, फक्त तेव्हाच देवाची स्तुती करायची असते असं नाही. तेव्हा तर आपण देवाची स्तुती करतोच, कारण आपण आशीर्वादित झालेलो आहोत, आपण रोगमुक्त झालेले आहोत, आपले दुःख आनंदामध्ये बदललेले आहेत, म्हणून आपण देवाला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो, त्याची स्तुती करतो. पण बायबल म्हणतं सर्व स्थितीत. मग तुमच्या जीवनामध्ये जरी दुःख असतील, तुमच्या जीवनामध्ये जरी संकट असतील, समस्या असतील, अपयश असेल, अडचणी असतील, तरी अशा स्थितीत पण देवाची स्तुती करा. म्हणजे त्या संकटांबद्दल देवाची स्तुती करा असं मी बोलत नाही, तर तुमचा जो देवावर विश्वास आहे त्या विश्वासाने देवाची स्तुती करा. की मला खात्री आहे, माझा देवावर विश्वास आहे, मी या संकटातून बाहेर पडणारच, निघणारच, माझं चांगलं होणारच. मला देवावर विश्वास आहे, मी रोगमुक्त होणारच. मला देवावर विश्वास आहे, आज मला जे त्रास आहेत, आज माझ्या जीवनामध्ये जे दुखत आहे शरीरात, आज माझ्या जीवनाची संकट आहेत, मला खात्री आहे या सगळ्यातून देव मला मुक्त करणार, देव मला बरं करणार. मला देवावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून देव माझ्या जीवनात जे करणार आहे त्यासाठी मी आतापासूनच देवाला धन्यवाद देतो. आणि देवाला धन्यवाद दिलंच पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे,
देवाचे आभार मानले पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे नित्य देवाची प्रार्थना करता त्या प्रार्थनांमध्ये देवाचा महिमा केला पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे, देवाचे गीत गाऊन देवाचा धन्यवाद तुम्हाला करता आलं पाहिजे, त्याच्या नावाला तुम्हाला उंचवता आलं पाहिजे. म्हणजेच सांगायचे तात्पर्य फक्त सुखाच्या दिवसांमध्येच त्याला धन्यवाद द्या की उंचवा असं नव्हे, तर परिस्थिती सिच्युएशन कशी असो तुम्ही देवाची स्तुती करा, अंतःकरणातून स्तोत्र गा, गीत गा आणि देवाचा महिमा करत राहा. कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने देवाची स्तुती करता, देवाचे आभार मानत राहता, देवाचा धन्यवाद करत राहता, तेव्हा स्वर्गीय सामर्थ्य तुमच्यावर येतं, देवाची उपस्थिती तुमच्यावर होते आणि तुमचे दुःख महिमेत बदलले जातात. म्हणून देवाची स्तुती करणं आणि देवाला म्हणजे धन्यवाद देणं, त्याचे आभार मानणं कधीच तुमच्या जीवनात बंद करू नका. रोज न थकता न दमता देवाचे आभार माना. तुमच्या जीवनात देवाने काही कार्य केले त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. देवाने तुम्हाला रात्रभर चांगली झोप दिली, सांभाळलं, सकाळी सुखरूप जिवंत उठवलं, त्याबद्दल देवाला सकाळी उठल्यावर धन्यवाद द्या. जो दिवस देवाने बनवला तो दिवस तुम्हाला पाहायला मिळालाय, तो दिवस देवाने तुमच्यासाठी बनवलाय, म्हणून देवाला धन्यवाद द्या. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आठवतात त्या सगळ्याबद्दल देवाला धन्यवाद द्या की तुझीच कृपा आहे की या सर्व चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आज मी पाहत आहे. यासाठी देवाला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आणि जरी तुम्ही तुमच्या जीवनात कठीण परिस्थितीतून जात असाल तरी पण प्रार्थना करणं आणि प्रार्थना विनंतीमध्ये त्याचे आभार मानणं कधी बंद करू नका. कारण बायबलमध्ये देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आणि देवाचं वचन जिवंत आहे, सामर्थ्याने भरलेलं आहे. फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 4 वचन 6 मध्ये सांगितलेलं आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कशाविषयी टेन्शन घेऊन चिंता करीत बसू नका. तुमची जी काही प्रार्थना आहे, तुमची जी काही विनंती आहे, तुम्हाला देवाकडून जे काही हवं आहे, जे काही मागणं आहे तुम्हाला, ते तुम्ही देवाजवळ जे मागत आहात, देवाजवळ जी प्रार्थना विनंती करत आहात ती येशूच्या नावाने करा. पण ही प्रार्थना विनंती आभार मानून देवाला कळवा की तुम्ही नुसतं माग 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 मागत राहू नका. तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, जी काही प्रार्थना विनंती करत आहात त्यामध्ये देवाचे आभार मानायला शिका आणि आभार मानून देवाला धन्यवाद देऊन तुमची प्रार्थना देवाला समर्पित करा आणि तुम्ही आमेन करू शकता. म्हणून ज्या पण तुम्ही नेहमी प्रार्थना करता त्या प्रार्थना फक्त मागायच्या मागत राहू नका. तर बायबल मध्ये सांगितलेलं आहे, तुमची प्रार्थना व विनंती आभार प्रदर्शनासह आभार मानून देवाला धन्यवाद देऊन त्याची स्तुती करून तुमची प्रार्थना विनंती देवाला कळवायची असते. म्हणून ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रियानो, चिंतेत राहू नका. तुम्ही आता येशूमध्ये आहात, तुम्ही येशूमध्ये आहात तर आनंद करायला शिका. आणि आनंद फक्त सुखातच नव्हे, प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिका. कारण बायबल मध्ये देवाचं वचन म्हणतं, फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 4 वचन 4 मध्ये सांगितलेलं आहे, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. तुम्ही देवामध्ये आहात, आता आनंदी राहायला शिका. आनंदी तुम्ही कधी राहाल? जेव्हा तुमचा पूर्ण विश्वास येशूवर असेल, जेव्हा तुम्ही पूर्णपणे येशूवर अवलंबून राहाल, तेव्हा तुमच्या दुःखात आणि संकटात पण तुम्ही आनंदी राहाल. का? कारण तुमच्या त्या वाईट दिवसांमध्ये पण तुम्हाला आतमध्ये खात्री, एक विश्वास असतो की देव माझ्या बरोबर आहे, तो सगळं व्यवस्थित करेल. म्हणून तुम्ही चिंता करीत बसणार नाही, तर तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कराल देवाजवळ, पण ती आभार मानून देवाला समर्पित कराल.
देवाच्या हातात सोपवून द्याल. म्हणून तुमचा जर येशूवर विश्वास आहे तर आनंद करायला शिका आणि त्या आनंदाच्या भरामध्ये देवाची स्तुती, देवाची उपकार स्तुती करायला शिकलं पाहिजे. म्हणून आज या वचनामध्ये पौलाने जे थेसलोनिकाकरांचे पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये तो त्या मंडळीला, त्या लोकांना सांगत आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. येशूमध्ये आहात ना, तर सर्व स्थितीत, सिच्युएशन, वेळ, परिस्थिती कशी असो, तुमच्या मर्जीप्रमाणे असो की तुमच्या विरुद्ध असो, देवाची स्तुती करत राहा, देवाचे आभार मानत राहा, देवाला धन्यवाद देत राहा, असं पौल या लोकांना सांगत आहे. कारण देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही नेहमी परमेश्वराला उंच व्हावं, त्याचा धन्यवाद करावा, येशू ख्रिस्ताच्या नावाने देव पित्याला महिमा तुम्ही द्यावा, ही देवाची इच्छा आहे. आणि तुम्ही जर देवाची स्तुती करता, तुम्ही देवाचा धन्यवाद करता, तर याचा अर्थ तुम्हाला खात्री आहे की देव तुमच्यासाठी सगळं व्यवस्थित करणार. आनंदात, सुखात तर तुम्ही देवाची स्तुती करतात, पण दुःखात पण तुम्ही देवाची स्तुती कराल, जेव्हा तुमचा पूर्ण भरोसा देवावर असतो तेव्हा. म्हणून ज्या पौलाने दुःख भोगले, उपवासमार झाली, त्याला समुद्रामध्ये रात्र घालवाव्या लागल्या, थंडी गाठ्यात त्याला राहावं लागलं, त्याला चाबकाने मारलं, त्याला वेताच्या काठीने मारलं, कधी त्याला पांघरायला कपडेही नव्हते, कधी कुठल्या एका जागेवर स्थिरही नाही. खूप त्याचा छळ झाला, अपमान झाला, त्याचा सताव झाला, त्याची उपासमार झाली, त्याला मारण्यात आलं, पण कधीच त्याने देवाला सोडलं नाही, टाकलं नाही, तर प्रत्येक परिस्थितीत तो देवाचे आभार मानून देवाची सेवा करत राहिला, देवाचा धन्यवाद तो करत राहिला. देवावर तो प्रेम करतो, म्हणून तो म्हणत होता, कुठली गोष्ट मला ख्रिस्ताच्या, देवाच्या प्रेमापासून विभक्त करेल? उपवासमार, नग्नता, छळ, तिरस्कार, अपमान, कुठलीच गोष्ट मला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. जर तुमचा खरा विश्वास देवावर आहे, मनापासून देवावर प्रेम करता, तर कुठलीच परिस्थिती आणि कोणीच तुम्हाला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. तर तुम्ही प्रत्येक स्थितीमध्ये देवावर प्रेम करून देवाचा धन्यवाद करत राहाल. जो स्वतः तुरुंगामध्ये आहे, जो स्वतः अडकलेला आहे, ज्या स्वतःला शिक्षा झालेली आहे, तो त्या तुरुंगामधून म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. कोण म्हणतो? जो स्वतः तुरुंगामध्ये पडलेला आहे, ज्याला स्वतःला शिक्षा झालेली आहे, तो म्हणतो सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. कोण म्हणतो? ज्याच्या वाट्याला दुःख आलेले आहेत, संकट आणि समस्या त्याच्यावर येऊन पडलेल्या आहेत आणि ज्याला तुरुंगामध्ये बांधून पकडून ठेवलेला आहे, तो म्हणतो सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. म्हणून तुमच्या जीवनात वेळ कशी असो, सुखाची असो की दुःखाची असो, देवाला धन्यवाद देणं कधी बंद करू नका, देवाची स्तुती करणं कधी बंद करू नका. एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे झाली नाही म्हणून तुम्ही देवाबद्दल कुरकुर करू नका, कुरकुर करू नका. कारण कुरकुर करून करून या इस्रायली लोकांचा नाश झाला, अनेक लोक मरण पावले. तुम्ही कुरकुर करीत बसू नका, तुम्ही देवाचा धन्यवाद करत राहा, देवाची स्तुती करत राहा. जरी दिवस तुमच्या विरुद्ध असतील तरी पण जर तुम्ही त्या स्थितीत देवाचा धन्यवाद करत आहात, तर दिवस तुमच्या बाजूने उभे राहतील. तुम्ही जेव्हा देवाची स्तुती करता, तेव्हा खूप देवाची कामं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. म्हणून बायबल मध्ये सांगितलेलं आहे, देवाच्या वचनामध्ये स्तुती करायला, देवाचा धन्यवाद करायला. कलसीकरांस पत्र अध्याय 4 वचन 2 मध्ये सांगितलेलं आहे, प्रार्थनेत तत्पर असा आणि तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा, जागे राहा.
प्रार्थनेत तत्पर असा. आणि जेव्हा पण तुम्ही प्रार्थना करता त्या प्रार्थनेमध्ये तुमची राशन लिस्ट नसावी खूप मोठी. तुमच्या मागण्या मोजक्या आणि शॉर्टकट जे काही हवंय ते देवाला सांगा आणि देवाला माहित आहे, पण त्या ताणून आणि लांबलचक करून सांगू नका. तुमच्या प्रार्थनांमध्ये तुमच्या मागण्या शॉर्टकटपणे देवाला सांगा, पण तुमच्या प्रार्थनामध्ये देवाची स्तुती, देवाचे आभार मानणं, देवाचा जय जयकार करणं जास्तीत जास्त तुमच्या प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे. प्रार्थनेत तत्पर असा आणि तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. म्हणून ख्रिस्ताताई जमलेल्या प्रियानो, बायबल मध्ये देवाचं वचन म्हणतं कलसीकरस पत्र अध्याय 3 वचन 17 मध्ये, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे जो देव पिता त्याची उपकार स्तुती करा, त्याची आभार माना, त्याला धन्यवाद द्या. तुम्ही जे काही करता ते सर्व काही प्रभू येशूच्या नावाने करा. सर्व काही प्रभू येशूच्या पवित्र नावाने करा आणि त्याच्यामध्ये काय करा, जो देव पिता आहे त्याची उपकार स्तुती करा, त्याचे आभार माना. तुम्ही जेवायला बसलात, जेवायच्या आधी देवाला 1 मिनिट पण नाही, 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट किंवा काही सेकंद तुम्ही देवाला सांगा जेवायच्या आधी की हे जे जेवण दिलंस या जेवणाबद्दल तुला धन्यवाद. आभार माना, आशीर्वाद द्या त्या जेवणावर, आभार मानून ते जेवण घ्या. तुम्ही कुठे खाता पिता देवाला धन्यवाद द्या, मग खा प्या. तुम्ही काही घेत आहात देवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आभार माना की देवा हे तू दिलंस म्हणून तुला धन्यवाद. तुमचा पगार झालेला आहे, तो पगार हातामध्ये घ्या आणि देवाला सांगा तुला धन्यवाद की हे तू दिलंस म्हणून मला मिळालं. नाहीतर कितीतरी लोक मेहनत करून पण त्यांना धड हातात पैसा पगार मिळत नाही. कितीतरी लोकांनी आम्हाला सांगितलं की आमचे मेहनतीचे पैसे, आमचा पगार आम्हाला दिलाच नाही. आज 3 महिने झाले, 6 महिने झाले, आज वर्ष व्हायला आला, आमचे पैसे बुडवलेत. म्हणून तुम्ही जे प्रार्थना करणारी लोक आहात, येशूवर विश्वास ठेवणारी, तुम्ही प्रत्येक गोष्टी देवाचे आभार माना, देवाला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आणि जरी दुःखाचे दिवस असतील तरी पण तुम्ही त्यासाठी देवाजवळ प्रार्थना विनंती करा. आणि ती तुमची प्रार्थना विनंती जेव्हा करता तेव्हा तिच्यामध्ये आभार माना आणि ती देवाला कळवा. नुसतं मागायचं आणि आमेन बोलायचं असं नाही. तुम्ही जे काही प्रार्थना विनंती केली आहे त्याच्यात हा विश्वास पण देवाला दाखवा की तू माझी प्रार्थना विनंती ऐकले म्हणून तुला धन्यवाद. तू माझ्यासाठी हे केलंस म्हणून तुला धन्यवाद. माझा विश्वास आहे, मी मला आरोग्य मागितलंय आणि तू मला बरं केले म्हणून तुला धन्यवाद. जेव्हा तुम्हाला मिळण्याच्या आधीच तुम्ही देवाचे आभार मानता तेव्हा तुमच्यासाठी लवकर ते आशीर्वाद तुमच्या जीवनात येतात, मोकळे होतात. स्वर्गीय दरवाजे भंडार उघडले जातात आणि स्वर्गीय भंडारातून तुम्हाला ते आशीर्वाद आणि कृपा मिळत असते. म्हणून देवाचे आभार मानणं, देवाची उपकार स्तुती करणं साधा आणि सोपं समजू नका. खूप प्रभावशाली आणि सामर्थ्याने भरलेल्या या गोष्टी आहेत. म्हणून जुन्या करारामध्ये आम्ही वाचतो ज्या वेळेला ही इस्रायली लोक मिसर देशामधून निघाले वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी, त्यावेळेला त्यांना यरीहोच्या भिंती, त्या नगराच्या त्या मोठमोठ्या जाडजूड आणि उंच आणि मजबूत भिंती आडव्या होत्या. आणि आता त्यांना पुढे जायचं आहे तर त्यांना त्या क्रॉस करूनच जाव्या लागणार होत्या. त्यांच्यासाठी दरवाजे तर उघडले नव्हते, त्यांना रस्ता दिला नव्हता. मग आता करायचं काय? आता ह्या पलीकडे गेलो नाही तर पुढे जाता येत नाही. मग देवाच्या सेवकावर देवाने गोष्टी प्रकट केल्या आणि देवाच्या सेवकाने संदेश त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी करायला सुरुवात केली. आणि त्या यरीहोच्या भिंतीच्या समोर देवाची स्तुती करत राहिले, देवाची स्तुती करत राहिले, देवाचा जय जयकार करत राहिले. आणि शेवटल्या दिवशी त्यांनी मोठमोठ्याने स्तुती करायला, जय जयकार करायला, जयघोष करायला सुरुवात केली. आणि बायबल मध्ये सांगितलंय की देवाचं काम तिथे असं घडलं की त्या यरीहोच्या भिंती कोसळल्या, पडल्या आणि देवाच्या लोकांचे रस्ते मोकळे झाले.
बघा ना, काय यांना मेहनत करायला लागली का? ते तयार होते त्यांच्या शरीराच्या द्वारे कार्य करायला, पण आता त्यांच्या शरीराने तिथून बाहेर जायला रस्ताच नाही, तर मग जाणार कुठून आहेत? आणि त्यांनी किती प्रयत्न केला भिंती पाडायचं, तर ते पडणार नाहीत, एवढ्या मजबूत आहेत. मग आता इथे शरीराची ताकद तर वापरता येत नाही. मग आता पर्याय काहीच नाही, फक्त एकच आहे, तो म्हणजे देव. आपल्याला पर्याय नाही शारीरिक रीतीने, पण आपल्यासाठी एनी टाइम देव हा आपल्याला पर्याय आहे. म्हणून त्यांनी देवाचा धावा केला, जय जयकार केला, देवाची स्तुती जयघोष करायला सुरुवात केली. आणि ज्या यरीहोच्या भिंती त्यांना आडव्या येत होत्या, त्यांना जो देवाने आशीर्वाद देण्याचं वचन दिलंय, त्या स्थानावर पोहोचता पोहोचता त्यांना त्या ज्या आडव्या भिंती आल्या होत्या, त्या भिंती पडल्या गेल्या. कारण त्या भिंती त्यांना पुढे जाऊ देत नव्हत्या, आडव्या होत्या, मध्येच होत्या. त्यांच्या आशीर्वादांच्या आणि त्यांच्यामध्ये त्या यरीहोच्या भिंती आड आल्या. पण ज्या वेळेला त्यांनी देवाच्या सांगण्याप्रमाणे केलं, देवाचा जय जयकार केला, शेवटल्या दिवशीही मोठ्याने जयघोष करायला सुरुवात केली. आणि देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे, देवाच्या कृपेच्या द्वारे त्या यरीहोच्या भिंती पडल्या आणि देवाच्या लोकांचे रस्ते मोकळे झाले. मग देवाची स्तुती केल्याने चांगलंच होतं, मग देवाची स्तुती करायला नको? या इस्रायली लोकांनी कुठे देवाची स्तुती केली? आनंदात देवाची स्तुती करत होते का? म्हणजे तिथे आनंदित होते का? ते नाही. त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते, आता पुढे जायचं कसं? का आता इथेच फसणार, इथेच अडकणार? आम्हाला तर पुढे जायचं आहे आणि देवाने जे वचनदत्त देश दिलेला आहे, त्या आशीर्वादी स्थानावर आम्हाला जायचं आहे आणि आता तिथे तर आम्हाला जाता येत नाही. पण त्यांनी त्यांच्या या वाईट दिवसात पण देवाचा जयघोष करायला सुरुवात केली. तुमच्या जीवनात आज दुःख असतील, संकट असतील, तरी पण तुम्ही म्हणा, देवा तू चांगला आहेस, देवा तू प्रेमळ आहेस, देवा तुझ्यासारखा सामर्थी कोणी नाही, देवा तुला अशक्य असं काहीच नाही. देवाची स्तुती करायला सुरुवात करा. बघा, जितकं तुम्ही देवाची स्तुती कराल ना, तितकं देवाचं सामर्थ्य येईल आणि तुमची बंधनं तुटतील आणि तुमच्यासाठी रस्ते मोकळे होतील. बायबल मध्ये इतिहासाच्या पुस्तकात, जुन्या करारात दुसरे इतिहास आणि अध्याय 20 वाचलं तर तिथे आम्हाला दिसत आहे की जो यहोशाफाट राजा होता, त्याला कळलं की मोवाबी, अम्मोनी आणि सेईर पहाडातली लोक त्याच्यावर चाल करून येत आहेत. आता करायचं काय? ही सगळी लोक एकदा चाल करून आल्यात, आपलं काय होईल? आता करायचं काय? म्हणून ज्या वेळेला त्याला कळलं की हे सगळे तुझ्यावर चाल करून येत आहेत, त्या वेळेला त्याने काय केलं? मंदिराच्या अंगणात दाराजवळ उभा राहिला. त्या यहुदी लोक, यरुशलेमकर सगळ्या लोकांमध्ये तो उभा राहिला आणि त्याने काय केलं? त्यांनी उपवास केला आणि आपला पूर्वजांचा देव, स्वर्गीय पिता, जिवंत देव, सेनाधीश परमेश्वर याची प्रार्थना केली, उपासना केली. त्यांनी देवावर विश्वास ठेवला, कारण आता याला कळलं आपल्या जवळ आता काही पर्याय राहिलेला नाही. कारण इथे बायबल मध्ये सांगितलेलं आहे, मोवाबी, अम्मोनी आणि सेईर पहाडातील लोकही सगळे मिळून चाल करून आलेले आहेत. म्हणजेच आता आपला कोंडमारा होईल, कुठूनही सुटका मिळणार नाही, पळता येणार नाही, आपला कोंडमारा होईल. आता करायचं काय? म्हणून या सगळ्यांनी परमेश्वराचा धावा करायला सुरुवात केली, उपवास केला, देवाची आराधना करायला सुरुवात केली. त्यांनी देवाला सांगितलं की देवा, आता आम्हाला काही सुचत नाही, आता आमच्याने काही होणार नाही, पण आमचं लक्ष तुझ्याकडे लागलंय, तूच काहीतरी करशील, तुलाच जमेल, तूच काहीतरी करशील, आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. ते देवाचा धावा करत होते, देवाची स्तुती करत होते, देवाची भक्ती करत होते. आणि बायबल मध्ये, देवाच्या वचनामध्ये, ते दुसरे इतिहासाचं पुस्तक अध्याय 20 आणि वचन 15 मध्ये, 16 आणि 17 मध्ये सांगितलेलं आहे
ज्या वेळेला देवाच्या सेवकावर देवाचा पवित्र आत्मा उतरला, त्या वेळेला देवाचा आत्मा त्या लोकांशी बोलला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जनो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. देवाचा पवित्र आत्मा देवाच्या सेवकावरती उतरला, संदेष्ट्यावर, आणि त्याच्यामधून देवाचा आत्मा बोलत होता आणि तो म्हणत होता, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो आणि राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की देव तुम्हाला सांगतोय, मी दिसतोय पण मी बोलतो असं समजू नका. देव तुम्हाला माझ्यामधून सांगत आहे की हा मोठा लोक समुदाय तुम्ही बघता ना, तुम्ही घाबरलात ना यांना सगळ्यांना बघून. बायबल मध्ये या वचनात सांगितलंय, देव म्हणतो हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. ही लढाई तुमची नाही, देवाची आहे. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्यांच्याशी सामना करायला जा. पहा, ते सिसघाट चढून येत आहेत. यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यांना गाठाल. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे तारण करील ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. घाबरू नका. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट काय दिसते माहितीये? देवाचा आत्मा त्यांना सांगतो, लढाई तुमची नाही, लढाई हे युद्ध देवाचं आहे. देवाचा आत्मा म्हणतो तुम्ही त्यांच्यावर चाल करून जा. भित्र्यासारखं घाबरून लपून राहू नका, जा त्यांना सामोरे. त्यांच्यावर चाल करायला तुम्ही तुमचं ठिकाण सोडून निघून जा. पण तरी पण देवाचा आत्मा त्यांना सांगतो काय माहितीये? या लढाईत, या युद्धामध्ये तुम्हाला लढावं लागणार नाही. अरे, देवाचा आत्मा जायलाही सांगतो आणि तो म्हणतो की या लढाईमध्ये तुम्हाला लढावं पण लागणार नाही. हो, मज्जा तर इथेच आहे. लढाईला पण जा आणि तुम्हाला लढावं लागणार पण नाही, तुम्हाला लढाई करायला लागणार पण नाही. मग आम्हाला लढाई करायची गरज नाही, आम्हाला लढाई करावी लागणार नाही, मग आम्ही जाऊ तरी कशाला? एखादा जास्त डोकं चालवणारा माणूस तेच बोलेल, मग आम्ही जाऊ कशाला? लढाई आम्हाला लढावी लागणार नाही तर. पण तरी पण देवाचा आत्मा त्यांना आधी सांगतो, तुम्ही त्यांना सामोरी जा. परिस्थितीला बघून घाबरू नका, तुम्ही बिनधास्त सामोरी जा. मी तुमच्या बरोबर आहे आणि हे युद्ध मी लढणार आहे आणि मी लढाई करणार आहे, तर विजय पण तुमचाच आहे. तुम्हाला युद्ध करावं लागणार नाही आता या वेळेला, पण तरी पण तुम्ही सामोरी जा. म्हणजेच काय माहितीये? तुमचा देवावर विश्वास असेल तर बिनधास्त देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून पाऊल उचला. देव सांगतो उठ तर उठ, देव सांगतो चाल तर चाल, देव सांगतो त्याच्याशी बोल तर बोल, देव सांगतो तुझ्या अडचणीमध्ये की अमुक माणसाला जाऊन भेट तर त्याला जाऊन भेट. एक पाऊल तुम्ही उचला, देवाचा शब्द ऐकून तुम्ही पाऊल तर उचला, बाकी विजय देवाकडूनच आहे. युद्धासाठी घोडे सज्ज केले, पण विजय देवाकडून आहे, परमेश्वराकडूनच आहे. बघू तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? तुमचा विश्वास आहे ना? मग मी सांगतो तुम्ही जा सामोरी. नको संदेष्ट्या, देवाला सांग आम्ही कसे सामोरी जाऊ? ते आमच्यावर चाल करून आले, ते आमच्यापेक्षा पुष्कळ आहेत. मवाबी आहेत, अम्मोनी आहेत, सेईर पहाडाची लोक आहेत, सगळ्यांनी एकी केलीने आमच्यावर उठून आलेत आणि आम्ही एकटेच पडलो. तुम्ही एकटे पडलात का तुमच्या आयुष्यात? आणि बाकी सगळे तुमच्या विरोधात झालेले आहेत का? निराश होऊ नका, देव तुमच्या बरोबर आहे आणि देवच तुम्हाला विजयी करणार. तुम्ही एकटे नाही आहात, देव तुमच्या बरोबर आहे.
पण देव जे सांगतो ते करा. इथे देवाने त्यांना सांगितलं, पण यहोशापाट राजाने प्रत्युत्तर करत बसला नाही की संदेश त्या देवाला सांग असं असं आहे म्हणून आम्ही कसं काय सामोरे जाऊ. नाही ते बोलले. त्यांनी देवाचा शब्द जो देवाच्या सेवकाच्या द्वारे आला तो पालन केला, तो मानला आणि त्याप्रमाणे त्यांनी पाऊल उचलला. पुढे जे काय होईल ते होईल, चांगलं हो की वाईट हो, पण देवाने सांगितलंय ना त्याच्या सेवकाच्या द्वारे, तर मी तसं करणार, मी तसं चालणार. याच कृत्याद्वारे तुम्ही दाखवता की मी तुझ्या भरोशावर चाललोय, माझा भरोसा तुझ्यावर आहे. इथे या लोकांनी पाऊल उचललाच नसता तर पुढे चमत्कार मला असं वाटतं घडला नसता, कारण की ते त्यांच्या कृत्याच्या द्वारे अल्पविश्वास दिसला असता. अल्पविश्वास आला की काम दिसत नाही देवाची मोठी, पूर्ण विश्वास लागतो देवावर. पण यांनी माघार घेतली नाही. त्यांना देवाच्या सेवकाच्या द्वारे जे वचन आलं देवाचं, देवाचा आत्मा जे काही बोलला त्याप्रमाणे त्यांनी पाऊल उचललं. आणि तुम्हाला माहिती काय झालं, त्यांनी जायच्या आधी पण बायबल मध्ये सांगितलेले आहे, त्यांनी स्तोत्र गायले, देवाचं स्तवन केलं, देवाचे आभार मानले, देवाची स्तुती केली. ज्या वेळेला संदेश त्याच्याद्वारे देवाचं वचन यांना आलं त्यावेळेला मग यहोशापाटाने काय केलं, भूमीकडे तोंड केलं, नमला आणि त्याने आपले मस्तक लवले. त्याप्रमाणे सर्व यहुदी व यरूशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे दंडवत घातले. अजून चमत्कार झाला नाही, पण देवाचं वचन आलंय तर वचनावर भरोसा आहे. म्हणून त्याच्या आधीच, विजयाच्या आधीच त्यांनी विश्वासाने त्यांचा विजय स्वीकार केला आणि देवापुढे दंडवत घातला, स्तवन केलं, भजन केलं, बायबल मध्ये सांगितलंय, आणि देवाचा गौरव केला. आणि कहाती व कोरही यांच्यातले काही लेवी म्हणजे देवाची सेवा करणारेच आहेत, उभे राहून इस्रायलचा देव परमेश्वर याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले. देवाची स्तुती मोठ्या आवाजाने करायला लागले. आहेत तर टेन्शन मध्येच, आहेत तर दुःख संकट आले त्यांच्यावर चालून, पण जेव्हा देवाचं वचन आलं त्यावेळेला हा आता बरं वाटतंय, आता धीर आलाय, आता हिंमत आली की आपला नाश होणार नाही, आपण जगणार, आपण विजयी होणार. कारण ज्याने आजपर्यंत अद्भुत कार्य केली तोच आपल्या पूर्वजांचा देव, आपल्या अब्राहमाचा मित्र आपल्या बाजूने उभा आहे. म्हणून आता त्या लोकांना मस्त वाटलं, धीर आला, आधार आला, आता टेन्शन नाही, 100% आपण विजयी. म्हणून त्यांनी काय केलं, दंडवत घातलं, नमले देवापुढे, आपलं मस्तक जमिनीपर्यंत नमवलं आणि देवाची स्तुती केली, स्तवन केलं, भजन गायलं, देवाचा गौरव केला. ते अगदी पहाटे उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशापाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जनो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. देवावर विश्वास ठेवा, तुम्ही खंबीर व्हाल. आणि देवाचे जे सेवक आहेत त्यांच्यावरही विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे. म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. ते लढाईला जात असताना काय केलं माहिती, त्यांनी देवाची स्तोत्र गायली, स्तवन केलं, भजन गायलं, देवाचं गीत गायलं. सेनाधीश परमेश्वर जो पवित्र आहे त्याचा धन्यवाद त्यांनी गायन वादन केलं. तुम्ही तुमच्या कामाला जाताना देवाला धन्यवाद देता? तुम्ही एखादं काम करायला घेता, सुरुवात करायच्या आधी कधी धन्यवाद देता, प्रार्थना करता? एखादी गोष्ट, नवीन गोष्ट घेता वेळी किंवा करता वेळी कधी देवाला धन्यवाद देता? एखाद्या गोष्टीला सामोरी जाता वेळी कधी देवाला धन्यवाद देता? नसल देत तर आजपासून सुरुवात करा. ही लोक युद्धाला जायला निघाले, जाता जाताही ते देवाचा जय जयकार करत गेले, देवाची स्तुती आणि देवाचा महिमा करत गेले. आणि तुम्हाला माहिती काय झालं,
त्या युद्धाला चाललेत, अजून पोचले नाही आणि लढाई पण सुरू झाली नाही, पण ते युद्धाला निघले, कामाला निघले, लढाईला निघले. आणि जात असताना काय केलं माहितीये? त्यांनी सैन्यांचा परमेश्वर, आपल्या पूर्वजांचा देव, त्याचं स्तवन केलं, स्तोत्र गायले, भजन केलं आणि गायन वादन त्याची स्तुती करत ते लढाईसाठी पुढे निघाले. आणि देवाने काय केलं माहितीये? ती लोक पोचायच्या आधीच त्या लोकांमध्ये जे विरोधी होते, वैरी होते, त्यांच्यामध्ये गडबड टाकली, गोंधळ उडवला. आणि त्यांनी काय केलं माहितीये? जे मोवाबी आणि अम्मोनी आणि सेईर पहाडातील लोक, हे तिन्ही पार्टीची लोक एकत्रित होऊन यहोशाफाट राजा, यहुदा, यरुशलेम यांच्यावर चाल करून येणार होते लढाईला. पण जेव्हा यांनी देवाचं प्रार्थना केली, उपवास केला, स्तुती केली आणि लढाईला निघाले, तेव्हाही देवाचा स्तुती महिमा करत निघाले, तेव्हा तिकडे देवानी या तिन्ही पार्टीच्या लोकांमध्ये गोंधळ उडवला. देवाने दबा धरून राहणारे पाठवले आणि देवाने असं काम केलं की त्यांच्यातच गडबड झाली शत्रूंमध्ये. आणि या मोवाबी लोकांनी, अमोनी लोकांनी काय केलं माहितीये? जी सेईर पहाडातली लोकही यांच्या बाजूने मिळून येणार होती देवाच्या लोकांवर चाल करून त्यांना हरवायला, या मोवाब आणि अमोनी लोकांनी त्यांच्याच लोकांना मारलं. सेईर पहाडातल्या काही कारण नाही तरी त्यांच्यावर चाल करून गेले, त्यांना मारलं. त्यांना तर मारलंच, त्याच्यानंतर त्यांनी मोवाब आणि अमोन जे एकत्रच होते त्यांनी एकमेकाला मारून टाकलं. देवाची लोक लढाईला गेली. अरे बघतात तर काय, सगळे आपण यायच्या आधीच मरून गेले. देवाने तिथे विजय केला, यांना लढाई करायला लागलीच नाही, बिन लढाईचेच देवाची लोक विजयी झाले. का? कारण ही लढाई तुमची नाही, हे युद्ध तुमचं नाही. परमेश्वर म्हणतो हे युद्ध माझं आहे आणि देवाने केलं. बायबल म्हणतं ते ज्या वेळेला गेले ते सगळे मेलेले होते. त्यांनी त्यांच्या डेऱ्यांमध्ये, घरांमध्ये पाहिलं तर खूप संपत्ती, धन तिथे होतं. 3 दिवस ते लुटत होते, वाहत होते. 3 दिवस विचार करा किती त्यांना मिळाली तिथली लूट. काय केलं त्यांनी? देवाची स्तुती, देवाचा महिमा करत राहिले. जिथे होते तिथे पण देवाचा धन्यवाद केला, उपवास केली, प्रार्थना केली, जय जयकार केला. आणि ज्या वेळेला युद्धासाठी, कामासाठी, लढाईसाठी निघले तेव्हा पण ते धन्यवाद करतच, स्तुती गीत गातच, देवाचा जय जयकार करतच, देवाचे गाणी गातच लढाईला गेले. ते जायच्या आधीच देवाने त्यांची कामं करून ठेवली होती. म्हणून तुम्ही पण तुमच्या कामांना जाता वेळी स्तुती करत राहा, जय जयकार करत राहा. तुम्ही पोचायच्या आधीच देव तुमची कामं करून ठेवत जाईल. म्हणून बायबल मध्ये सांगितले, आज तुम्ही वचनामध्ये ऐकलेलं आहे. काय वचन म्हणत होतं? सर्व स्थितीत, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची हीच इच्छा आहे. अरे तू स्तुती तर करून बघ आधी माझी प्रत्येक परिस्थितीत, बाकीचं मी बघून घेईल काय करायचं ते, असं देव म्हणतो. म्हणून सिच्युएशन कशी असो, स्तुती करत राहा. मी माझी साक्ष तुम्हाला तेव्हा सांगितली, तेव्हा मला खूप त्रास झाला होता कुशीमध्ये. पण तुम्हाला मी सांगितलं रात्रीच्या वेळेला कुठं दवाखान्यातही जाऊ शकत नव्हतो, कारण तेव्हा मी खेडेगावातच होतो, म्हणजे गावातच होतो. आणि काही दुकानातून गोळी आणून खाऊ शकत नव्हतो, कारण एवढं भयानक दुखत होतो कुशीत की सहन होत नव्हतं, रडत होतो मी. पण अशा स्थितीत रस्ता कुठला नव्हता, एकच पर्याय होता माझ्याकडे. आशीर्वादित तेलाचा वापर केला आणि झोपल्या रडता रडता, देवा तू चांगला आहे, तू माझ्यावर प्रेम करतो, येशू मी पण तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यासाठी तुझा बलिदान दिला, तू चांगला आहेस, तू पवित्र आहेस. असं करता करता देवाने मला स्पर्श केला, मला गाढ झोप लागली, माझं दुःख न निघून गेलं आणि मी उठून पाहिलं तेव्हा मी एकदम फ्रेश, बरं.
मी रडून रडून प्रार्थना नाही केली की देवा मला बरं करना बरं करना बरं करना, नाही. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं कारण मला दुखत होतं म्हणून. पण तरी पण माझ्या तोंडातून आणि मनातून होतं, येशू तू चांगला आहेस, तुला धन्यवाद. स्तुतीमध्ये खूप सामर्थ्य आहे, कारण स्वर्गामध्ये निरंतर 24 तास कंटिन्यू परमेश्वर पित्याची स्तुती केली जाते. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो सामर्थ्य प्रभू, त्याला धन्यवाद, त्याला मान महिमा असो. देवाची कंटिन्यू स्वर्गामध्ये स्तुती होते असं बायबल मध्ये म्हटलंय. तुम्ही पण तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरात स्तुती करायला शिका. तुमच्या घरात देवाची स्तुती आणि महिमा करायला शिका. अनेक वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये स्तुती करणारे गीत लावा. अनेक वेळेला तुम्ही स्वतः प्रार्थनेत बसून गीत गा. बघा, सैतानाचा वारा सुद्धा तुमच्या घरावर फिरणार नाही. जिस घर में यहोवा है रहता, उस घर में शैतान कभी घुस ना पाता है. तुम्ही निरंतर देवाची स्तुती करत आहात किंवा रोज तुमच्या घरी तुम्ही देवाची स्तुती करत आहात, आराधना करत आहात, तर बघा तुमच्या घरातलंही वातावरण तुम्हाला फरक जाणवायला लागेल. कारण देवाची स्तुती जर तुम्ही मनापासून तुमच्या घरातही करता तर देवाची उपस्थिती तिथेही तुम्हाला जाणवेल. आणि जिथे देवाची उपस्थिती आहे, जिथे देव आहे, तिथे सैतान टिकत नाही, थांबत नाही, त्याचं कामही चालत नाही. हो, पिक्चरची गाणी घरात चालू ठेवण्यापेक्षा देवाची गाणी चालू ठेवायला शिका. तुमच्या तोंडातली वटवट 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 कटकटी चालू ठेवण्यापेक्षा घरात बसल्या बसल्या धन्यवाद येशूला हे गात बसा. आयाबायांच्या उटारेटी करण्यापेक्षा एकमेकीला बोलवा आणि बसून देवाची स्तुती करा. एकमेक एकत्रित होऊन देवाचा धन्यवाद करा. युट्यूब वरती एका गावकीच्या बातम्या बघत बसण्यापेक्षा गीत लावून ऐकत बसा. याच्याने नुकसान नाही होत, याच्याने आशीर्वाद येतात. कारण बायबल मध्ये सांगितले, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. दुःखात आहात की सुखात आहात, देवाची उपकार स्तुती करा, देवाचा धन्यवाद करायला सुरुवात करा. दावीद राजा स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, अध्याय 119 मध्ये, मी दिवसातून 7 वेळा तुझं स्तवन करतो, तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. दिवसातून 7 वेळेला मी देवाच्या चरणाशी जातो, देवाच्या उपस्थितीमध्ये येतो आणि मी प्रार्थना करतो धन्यवादाची, स्तवन करतो देवाचा आणि गौरव करतो. म्हणून तुम्हाला जितका वेळ देवाची स्तुती आणि महिमा करता येईल तेवढं करा. जरी तुम्हाला दुखत असेल तरी बोला, येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है. बघा, असती असती तुम्हाला तुमच्या शरीरात पण फरक जाणवायला लागेल. असती असती तुम्हाला तुमच्या जीवनात पण फरक जाणवायला लागेल. आजारांसाठी दुःखासाठी धन्यवाद द्या असं मी म्हणत नाही. पुढे जे तुम्हाला बघायचं आहे देवाचं काम चमत्कार, त्यासाठी धन्यवाद द्या की माझा विश्वास आहे तू करणार आहे, म्हणून आतापासून तुला धन्यवाद द्यायला सुरुवात. म्हणून देवाची उपकार स्तुती करत राहा, देवाचा जय जयकार करा. कारण देवाची इच्छा आहे की येशूला मानणाऱ्या लोकांनी प्रत्येक परिस्थितीत देवाचा गौरव करायला पाहिजे, देवाची स्तुती करायला पाहिजे, देवाचा धन्यवाद करता आला पाहिजे. येशू ख्रिस्ताबद्दल जर आपण नवीन करारात वाचलं, ज्या वेळेला तो प्रचार करत असताना लोक त्याच्या मागे मागे चालली आणि रानावना डोंगरात गेले आणि दिवस बुडायला लागला. शिष्य येशूला येऊन म्हणतात, त्यांना पाठवून द्या, म्हणजे खाली गावात जाऊन स्वतःच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करतील. येशू त्यांना म्हणतो, तुम्हीच द्या खायला. ते म्हणतात, आपल्याकडे नाहीये काही. येशू म्हणतो, मग काय आहे? ते म्हणतात, तिथे एक लहान मुलगा आहे, त्याच्या जवळ एका टोपलीमध्ये 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. मग त्या शिष्याने ती टोपली 5 भाकरी आणि 2 माशांनी भरलेली येशूकडे दिली. येशूने शिष्यांना सांगितलं, सगळ्या लोकांना 50-50 असं बसवा. इथे 50 जण, तिथे 50 जण, इथे एवढे, इथे एवढे असं बसवा. येशूने सांगितलं आणि येशूने सांगितल्याप्रमाणे लोकांना बसवलं.
आणि मग येशूने त्या 5 भाकऱ्यांनी 2 मासे त्याच्या हातात घेतले, उंच केले, आभार मानले, आशीर्वाद दिला आणि तुकडे ते करून त्यांना सांगितलं, आता वाटा. वाटायचं कसं? पुरलं तर पाहिजे. पण त्यांनी येशूने सांगितले तसंच केलं. घेतलं आणि वाटायला सुरुवात केली. त्यांनी जशी वाटायला सुरुवात केली तसं अन्न वाढायला सुरुवात झाली. आणि बायबल मध्ये सांगितलंय 5,000 पेक्षा अधिक पुरुष होते, स्त्रिया वेगळ्या, मुलं बाळ वेगळीच. मग आता विचार करा, जिथे धार्मिक कामं असतात देवाची, तिथे पुरुषांपेक्षा स्त्रिया कधीही जास्तच असतात. मग 5,000 पेक्षा जास्त पुरुष होते, तर नक्कीच पुरुषांपेक्षा जास्त तिथे स्त्रिया होत्या, मुलं बाळ होतीच. 13,000 पकडा, 15,000 पकडा किंवा 13-12,000 पकडा लोक. 5 भाकरी 2 मासे कसे पुरणार? पण देवाने जेव्हा चमत्कार केला तेव्हा सगळे पोट भरून जेवले. आणि बायबल म्हणतं 12 टोपल्या भरून अन्न शिल्लक राहिला. एवढं अन्न राहिलं. आभार मानले आणि कामाला सुरुवात केली. चमत्कार व्हायच्या आधीच देवाला धन्यवाद. लाजराच्या बाबतीत वाचलं तर तिथे येशू ख्रिस्त लाजराला ज्या कबरेत ठेवलं होतं तिथे गेला, कारण पूर्वीच्या कबरा कुठल्या तरी डोंगरामध्ये गुहा करून त्याच्यामध्ये ठेवलं जायचं आणि बाहेर मोठी धोंड लावायचे. आणि ज्या कबरेत लाजर होता तिथे येशू गेला, शिष्य गेले, मार्था मरिया आणि अनेक लोक तिथे आले. येशू म्हणतो धोंड काढा. त्यांनी धोंड काढली आणि येशूने आभार मानले की हे देवा, मी तुझा आभार मानतो की सर्वदा तू माझा ऐकतोस. तरी पण या लोकांसाठी येशू म्हणाला, लाजरा बाहेर ये. आणि ज्याला मरून 4 दिवस झाले तो मेलेला लाजर जिवंत होऊन बाहेर आला. हा सुद्धा चमत्कार करायच्या आधी देवाने, येशूने आभार मानले. म्हणून देवाचा धन्यवाद करणं, देवाची उपकार स्तुती करणं असं साधं सोपं समजू नका, असंच समजू नका. खूप पॉवरफुल गोष्ट आहे. एखादा चमत्कार बघायचे तरी देवाची उपकार स्तुती करा, धन्यवाद द्या, आभार माना. किंवा जरी तुम्ही दुःखात असाल पण पुढे तुम्हाला देवाचं काम मोठं बघायचे तरी त्या दुःखाच्या दिवसातही देवाचे आभार माना. म्हणजे देवा तुझा आभार मानतो, तू चांगला आहे, तू सामर्थ्याने भरलेला आहे, तुला सर्व काही शक्य आहे. जेव्हा तुम्ही अशी स्तुती करता तेव्हा तुमच्यासाठी रस्ते मोकळे होतात आणि स्वर्गातून आशीर्वादांचा वर्षाव होतो. म्हणून देवाची इच्छा आहे की त्याची लोक आशीर्वादाने भरावी. म्हणून बायबल मध्ये सांगितले सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची हीच इच्छा आहे. देवाची इच्छा ही नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला कटकटी घाला, कुरकुर 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 करीत बसा. आज लोक घरातल्यांबद्दल कुरकुर करतात, शेजाऱ्यांबद्दल कुरकुर करतात, कामा धंद्यावर कुरकुर करतात, देवाच्या माणसांबद्दल, देवाच्या लोकांबद्दलही कुरकुर करतात. आणि आज काही अशी भयानक लोक आहेत की ते देवाच्या बाबतीत पण कुरकुर कुरकुर करतात. कुरकुर करू नका, कारण कुरकुर करा ही देवाची इच्छा नाही. हे सैतानाला आवडतं तुम्ही कुरकुर आणि कटकटी कराव्या. म्हणून जेव्हा पण तुम्ही कुरकुर कुरकुर करता, कटकट कटकट करता, तिथे देवाची उपस्थिती जाणवत नाही, तिथे सैतानाचं काम जाणवतं. म्हणून असं करू नका, कारण देवाची इच्छा आहे तुम्ही सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, देवाची आभार माना, धन्यवाद द्या. कटकटी घालू नका ही देवाची इच्छा नाही, तर उपकार स्तुती करत राहा. म्हणजेच देवाचं सामर्थ्य आणि देवाचा आनंद तुमच्या घरात आणि जीवनात राज्य करेल. म्हणून देवाची इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता अजून एक, की तुम्ही नेहमी येशू ख्रिस्तामध्ये देवाची स्तुती करा. मग बघा, जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छा पूर्ण करता तेव्हा देव तुमच्या इच्छा पूर्ण करत असतो. हालेलुया. प्रभू तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. हालेलुया, 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 हालेलुया.
मनापासून त्याला उंचवा. धन्यवाद देवाच्या नावाला. आराधना 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 तेरी आराधना आराधना
भेजेंगे तेरा जलाल। आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना। मैं मांगूंगा बारे उड़ जाए जावांगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा। मैं मांगूंगा बारे उड़ जाए जावांगा तेरी महिमा कर करके नवल में पावांगा। आराधना 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 तेरी आराधना 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 तेरी आराधना तेरी आराधना तेरी आराधना। जोरात टाळ्या वाजवा, देवाचं स्वागत करा, धन्यवाद द्या. जोरात जोरात देवाचं सामर्थ्य उतरो, सामर्थ्य उतरो, देवाचं सामर्थ्य उतरो, सामर्थ्य उतरो. प्रभूचा स्पर्श 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 प्रभूचा स्पर्श, प्रभू येशूचा स्पर्श स्पर्श सामर्थ्य उतरो तुमच्यावर. आता आता या क्षणाला देवाचा स्पर्श 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 स्पर्श. आता तुमच्या मनात जर कोणाशी राग असेल तर राग काढून टाका. सगळ्यांना क्षमा करा आणि देवाच्या वचनानुसार वैऱ्यांनाही क्षमा करा. आणि तुमच्या मनात जर स्वार्थ असेल, कपट, घमंड, अहंकार, गर्व, मीपणा, सूड भावना, द्वेष भावना, कटुता, हे सर्व प्रकारचं वाईट जर तुमच्या मनात असेल तर आज येशूच्या नावात तुमच्या मनातून काढून टाका. सगळ्यांना क्षमा करा आणि देवाच्या वचनानुसार वैऱ्यांनाही क्षमा करा. ते आपले वैरी नाहीयेत, जरी ते तुमच्या विरुद्ध वागत असतील तरी पण तुम्ही त्यांना क्षमा करा. तुम्ही कोणालाही वैरी समजू नका, क्षमा करा सगळ्यांना. कुणाबद्दलही तुमच्या मनात राग ठेवू नका. जर तुम्ही लोकांना क्षमा केली तर देव तुम्हाला क्षमा करेल. जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर देवही तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. म्हणून आधी सगळ्यांना क्षमा करा, आठवण करा आणि तुमचं मन साफ स्वच्छ करा. टच टच. आता तुमच्या हातून जे पाप झाले तो प्रत्येक पाप देवापुढे कबूल करा आणि सांगा, प्रभूला ही माझी पाप आहेत. जेवढं आठवेल तेवढी आठवण करा. शिव्या देणं, खोटं बोलणं, चहाड्या करणं, लोकांचं मन दुखेल असं बोलणं, खोट्या साक्ष देणं, खोट्या सह्या करणं, गर्भपात करणं किंवा गर्भपाताचा सल्ला देणं, जार कर्म, व्यभिचार, खोट्या सह्या करणं, खोट्या साक्ष देणं, परस्त्रीचा परपुरुषाचा लोभ धरणं, अश्लील पिक्चर किंवा फोटो पाहणं, शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टीचा किंवा त्याच्या स्त्रीचा अभिलाष करणं पाप आहे, कबूल करा. दुसऱ्यांना मारणं, फसवणं पाप आहे. कुणाचं तुम्ही जीवन खराब केलं असेल तरी पण कबूल करा.
देवाच्या विरुद्ध बोलणं, सेवकांविरुद्ध बोलणं, सेवकांविरुद्ध बोलणं, त्याच्या विरुद्ध वागणं पाप आहे. प्रार्थना न करणं, बायबल न वाचणं पाप आहे. आणि सांगा देवाला, प्रभू ही माझी पाप आहेत, मला कबूल आहेत. आई वडिलांचा अपमान करणं, शिव्या श्राप त्यांना देणं, मारणं पाप आहेत, कबूल करा. एखाद्या माणसाला देवापासून लांब नेणं, काहीतरी गोड गोड बोलून किंवा धमक्या देऊन देवापासून, त्याच्या सेवेपासून लांब नेणं हे पाप आहे. प्रत्येक पाप देवापुढे कबूल करा, लीन आणि नम्र बना आणि तुमचं पाप देवाला सांगा आणि सांगा ही माझी पाप आहेत, मी जे सांगतो तेवढं करा, तर तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतील. नाहीतर तुम्ही बोलाल मी काय पाप केलंय, मी काय केलंय, असं नसतं. बायबल म्हणतं सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला आशा आहे. पश्चातापी हृदयाने या, पाप कबूल करा आणि पश्चाताप करा. सांगा देवा ही माझी पाप आहेत, मला कबूल आहे, मला पश्चाताप होत आहे, मला लाज वाटत आहे, मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं, मी असं नव्हतं वागायला पाहिजे होतं, तरी पण मी असं वागलो, तुझ्या आज्ञा मोडल्या, क्षणिक सुखासाठी मी तुझ्या विरुद्ध वागलो, मी चुकलो देवा, मला पश्चाताप होत आहे, वाईट वाटतं. आता पापांची क्षमा मागा की सांगा प्रभू मला क्षमा कर, मी चुकलोय, मी पापी आहे, मला क्षमा कर. प्रभू मी पापी आहे, मला क्षमा कर. प्रभू मी महापापी आहे, मला क्षमा कर. तुझ्या रक्तात माझी आंघोळ घाल, मला धुवून शुद्ध कर. तुझं रक्त माझी सर्व पाप धुण्यास समर्थ आहे. माझ्या पाप क्षमेसाठी तुझं रक्त तू दिलंय, तुझं शरीर तू तुझं दिलंय, माझ्यासाठी तू बलिदान दिलंस, तुझं प्राण अर्पण केलंस. माझा विश्वास तुझ्यावर आहे, तुझ्या बलिदानावर आहे, तुझ्या पुनरुत्थानावर आहे, तुझ्या पवित्र रक्तावर आहे. प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. तुझ्या रक्तात मला धु, मला शुद्ध कर, मला क्षमा कर आणि माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग कर. टच टच टच. आता तुमच्या शरीरात जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. घरी दारी कोणी आजारी असेल तर विश्वासाने आशीर्वाद स्वीकार करा. दवाखान्यात कोणी असेल तुमचा तर त्यांची आठवण करा, प्रभू त्यांना तिकडे स्पर्श करेल, पण पूर्ण विश्वासाने. आता जे वचन मी सांगेल ते मोठमोठ्याने तुम्हाला बोलत राहायचे. प्रभू येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालंय. बोलत राहा.
विश्वासाने बोला की येशूला बसलेल्या फटक्याने मी रोगमुक्त झालोय. तुमच्या शरीरात जिथे आजार असेल त्या आजारी भगराट ठेवा. विश्वास ठेवा या वचनातच तुम्हाला देवाने स्पर्श केलेला आहे. तरी मी आज्ञा करतो विश्वासाने स्वीकार करा. पूर्ण विश्वास येशूवर ठेवा. तो इथे आहे आणि चमत्कार खरोखर घडतात. कारण चमत्कार कुठला मनुष्य नव्हे, स्वयं जिवंत परमेश्वर करत आहे येशूच्या नावामध्ये. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. 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 प्रभू येशूच्या नावात मी तुम्हाला रोगमुक्त घोषित करतो. प्रभू येशूच्या पवित्र नावात तुम्हाला रोगमुक्त घोषित करतो. येशूच्या नावात तुम्ही दुःख मुक्त आहात. येशूच्या नावात तू संकटातून मुक्त आहात. प्रभू येशूच्या नावात तू कर्जातून मुक्त आहात. प्रभू येशूच्या नावात तू श्रापातून पापातून मुक्त आहात. प्रभू येशूच्या नावात तुम्ही दुःखातून मुक्त आहात. प्रभू येशूच्या नावात तू सर्व सैतानी बंधनातून मुक्त आहेस. प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वादित आहेस. प्रभू येशूच्या नावात तुझ्या परिवारातला प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे. तू आणि तुझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती रोगमुक्त आहे येशूच्या नावात. रोगमुक्त आहे येशूच्या नावात. तू आणि तुझा परिवार आशीर्वादित आहे येशूच्या नावात. तू आणि तुझा परिवार येशूच्या नावात सुरक्षित आहे. तू आणि तुझा परिवार सैतानी बंधनातून मुक्त आहे. तू आणि तुझा परिवार सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त आहे. कोणतेही तंत्र मंत्र आणि जादूटोणे तुझ्यावर चालणार नाहीत. कोणतेही चिटूक तुझ्यावर चालणार नाही. कोणतेही तंत्र मंत्र जादूटोणे तू चिटूक तुझ्यावर तुझ्या घरातल्यांवर चालणार नाही. चालणार नाही येशूच्या नावात. चालणार नाही येशूच्या नावात. येशूच्या नावात तू आशीर्वादित आहेस. येशूच्या नावात तुझ्या भाकरीची टोपली आशीर्वादित आहे. येशूच्या नावात तुझ्या धान्यांच्या कोठड्या आशीर्वादित आहेत. येशूच्या नावात तुझा काम धंदा पैसा आशीर्वादित आहे. येशूच्या नावात तुझी गुरढोर खिलारी जनावर आशीर्वादित आहेत. येशूच्या नावात तुझी शेती आशीर्वादित आहे. येशूच्या नावात तुझा काम धंदा आशीर्वादित आहे. येशूच्या नावात तुझी मुलं बाळ नातवंड पतवंड तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे. जसा तुझा उद्धार झाला तसं त्यांचाही उद्धार झाला येशूच्या नावात. उद्धारलेली लोक आहेत येशूच्या नावात. तुझा पैसा अडका काम धंदा आशीर्वादित आहे येशूच्या नावात. तुझा प्रवास सुखाचा आहे येशूच्या नावात. तुझा आत येणं बाहेर जाणं आशीर्वादित आहे येशूच्या नावात. सुरक्षित आहे येशूच्या नावात. येशूच्या नावात तू शेपूट नाही मस्तक आहेस. येशूच्या नावात तू शेपूट नाही मस्तक आहेस. येशूच्या नावात तू मागणारा नाही तर देणारा बनत आहेस. तुला देवाने देणाऱ्यांमध्ये बनवलेला आहे. येशूच्या नावात तुझ्या जीवनात तुझ्या कुटुंबात तुझ्या शरीरात आणि तुझ्या सर्वस्वात प्रकाश हो. अंधकार निघून जाओ येशूच्या नावात. येशूच्या नावात प्रकाश हो. जी स्त्री लग्न झालेली आहे आणि तिची कोक अजूनही वांच आहे मूलबाळ नाही, तिच्या मधून अंधकार निघून जाओ येशूच्या नावात. प्रकाश हो. तिची कोक फलद्रूप हो. फलद्रूप हो येशूच्या नावात. प्रकाश हो येशूच्या नावात.
तुम्हा सर्वांवर, माझ्यावर, आपल्या कुटुंबियांवर इस्रायलच्या परमेश्वराच्या मुखावरचा प्रकाश येऊ. तो देव तुमचं माझं रक्षण करो आणि सुरक्षित ठेवो. त्याची कृपा सदैव आपल्यावर असो. पवित्र आत्म्याचा आनंद आणि शांती तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये राहो. येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मी घोषणा करतो आणि आशीर्वादित करतो. जोरात टाळी वाजवून देवाला धन्यवाद द्या. जोरात धन्यवाद, 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 धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण देवाला गाण्याद्वारे उंचवूया. येशू तू अच्छा आहे. येशू तू अच्छा आहे. येशू तू अच्छा आहे. येशू तू अच्छा आहे. तू बहुत अच्छा आहे. येशू तू अच्छा आहे. येशू तू अच्छा आहे. येशू तू अच्छा आहे. तू बहुत अच्छा है. मेरे लिए आया तू, मेरे लिए जिया तू, बहुत अच्छा है. मेरे लिए मरा तू, मेरे लिए उठा तू, बहुत अच्छा है. मेरे लिए आया तू, मेरे लिए जिया तू, बहुत अच्छा है. मेरे लिए मरा तू, मेरे लिए उठा तू, बहुत अच्छा है. येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. तू बहुत अच्छा है. मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है. मेरे रोग को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है. मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है. मेरे रोग को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है. येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. तू बहुत अच्छा है. येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. तू बहुत अच्छा है. तू बहुत अच्छा है. तू बहुत अच्छा है. हालेलुया, 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 हालेलुया. गाने का दिन और बजाने का जीवन, खुशी है कैसी मानोगे, खुशी है कैसी मानोगे. मेरे दिल में यीशु आ गया. यीशु आ गया. जिस व्यक्ति ने विश्वास किया, जिस व्यक्ति ने विश्वास किया, उसका जीवन बदल गया है. उसका जीवन बदल गया है. उसका जीवन बदल गया है. उसका जीवन बदल गया है.
ईश्वर की बेटी बन गई। जानेगा दिन और तो जानेगा जीवन। हम सबने पाया रे, हम सबने पाया रे। खुशी कैसी अनोखी, खुशी कैसी अनोखी, मेरे दिल में यीशु आ गया, मेरे दिल में यीशु आ गया, मेरे दिल में यीशु आ गया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। दुनिया में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। दुनिया में हालेलुया। भारत के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। भारत के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। भारत में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। भारत में हालेलुया। इस दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। इस दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। इस दिल में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। इस दिल में हालेलुया। महाराष्ट्र के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। महाराष्ट्र के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। भारत में हालेलुया। कितना प्यारा यीशु का नाम। महाराष्ट्र में हालेलुया। नासिक के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। नासिक के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। नासिक में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। नासिक में हालेलुया। घोटी के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कोटि के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। घोटी में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। कोटि में हालेलुया। सोमच के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। सोमच के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। सोमच में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। सोमस में हालेलुया। केंद्र के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। केंद्र के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। केंद्र में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम। केंद्र में हालेलुया। इस दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। इस दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम। कितना प्यारा यीशु का नाम। इस दिल में हालेलुया। कितना प्यारा यीशु का नाम। इस दिल में हालेलुया, कितना प्यारा यीशु का नाम।
स्वतः साक्ष आणतात ते सांगतात त्याचा एक साईडचा कान दुखायचा, त्यांना भरपूर त्रास व्हायचा. त्या त्रासासाठी त्यांनी विश्वासाने परमेश्वर प्रार्थना केल्याशिवाय त्याचा वापर केला. त्याद्वारे त्यांना स्पर्श करून बरं केलं, आरोग्य दिलं. म्हणून परमेश्वराला धन्यवाद देतात. जेव्हा ते स्वतः साक्ष सांगता बरेच दिवसापर्यंत त्यांचे हातपाय खूप असे सुजले होते, तसेच त्यांचे डोळे पण सुजले होते आणि त्यांच्या हाताला मुंग्या पण यायच्या. ते मागच्या वेळेस जेव्हा प्रार्थना होता तेव्हा त्यांना हा त्रास होता. जेव्हा मास्टरने प्रत्येक व्यक्तीला जेव्हा अभिषेक तेल जेव्हा लावण्यात आलं तेव्हा भावानं पण लावण्यात आलं, त्याच्याला त्यांचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि जे त्यांना त्यांचे जे हातपाय जे सुजले होते, डोळे सुजले होते, तसेच जे हातपायांच्या मुंग्या याचे जे त्रास होते, त्या सर्व त्रासापासून परमेश्वराने या भावना आरोग्याने आशीर्वाद देखील म्हणजे परमेश्वराचे आभार मानतो. हालेलुया. या ते स्वतः साक्ष आणतात ते सांगतात बऱ्याच दिवसापासून त्यांना प्रत्येक महिन्याला डायलिसिसमध्ये किंवा रक्त भरावं लागायचं. सतत प्रत्येक महिन्याला रक्त भरल्याशिवाय ते सांगतात त्यांना काही कामधंदा सुचत नसत, त्यांना अशक्तपणा राहायचा. त्यांना पूर्ण अशक्तपणा असल्यामुळे त्यांना कामधंदा होत नसत आणि त्यांचं शरीर पूर्णपणे सुजायचं. हा त्रास त्यांना बरेच दिवसापासून होता आणि त्यांना प्रत्येक महिन्याला रक्त हे भरावंच लागायचं. जर रक्त भरलं नाही तर त्यांचं शरीर पूर्णपणे सुजायचं. त्यांना अशक्तपणाचा त्यांना कामधंदा होत नसायचा, त्या पूर्णपणे थकून जायच्या. पण ते सांगतात ज्यावेळेस त्या प्रार्थनेला आल्या आणि प्रार्थनेला आल्यानंतर त्यांनी पाषाणाला भेटायसाठी नाव दिलं आणि ज्यावेळेस त्या पाषाणाला भेटायसाठी गेल्या आणि विश्वासाने नाव दिल्यानंतर भेटायसाठी पाषाणाला गेल्या आणि पाषाणाने त्यांना सांगितलं मी तुझ्यासाठी प्रार्थना करते, तिथं हात ठेवला तर तू विश्वास ठेव, तुझ्या शरीराचा प्रत्येक त्रास निघून जाईल, तुला इथून पुढे डायलिसिस किंवा रक्त भरायची गरज येणार नाही. ती सांगते ज्यावेळेस पाषाणाने तिच्यासाठी प्रार्थना केली, हात ठेवला, त्या दिवसापासून देवाने तिच्या जीवनात कार्य केलं. जे काय तिला प्रत्येक महिन्याला जे रक्त भरायची गरज यायची ती रक्त भरायची गरज राहिली नाही. तिला आता कोणत्याही प्रकारचं रक्त भरत नाही, तिला कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवत नाही. ती सांगते गेली 2 महिने आता रक्तही भरलं नाही आणि रक्त भरलं नाही तर त्याच्या आधी तिला सूज यायची शरीराला आणि सूज आल्याच्या नंतर अशक्तपणा यायचा, तिला पूर्णपणे थकून जायची. पण ती सांगते ज्यावेळेस तू प्रार्थना करून गेल्याच्या नंतर 2 महिने झाला आता तिला रक्तही भरलं नाही, आता तिच्या शरीराला सूज येत नाही. देवाने तिला पूर्णपणे त्या त्रासातून पूर्णपणे बरं केलं. आता तिला कोणत्या प्रकारचा त्रास राहिला नाही. हालेलुया. तुमचं नाव काय? गाव कोणतं तुमचं? तुम्हाला काय त्रास होता? म्हणजे प्रत्येक महिन्यात तुम्हाला रक्त भरावं लागायचं. रक्त जर भरलं नाही तर काय त्रास व्हायचा? पूर्ण शरीर सुजायचं. मग तुम्ही इथं प्रार्थनेला आल्या, पास्टरांना भेटायसाठी नाव दिलं आणि पास्टरांनी काय सांगतात तुम्हाला? आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने आशीर्वाद स्वीकारला, पास्टरांनी हात ठेवला, त्या दिवसापासून तुम्हाला रक्त भरायची गरज आली नाही. देवाने त्याला पूर्णपणे बरं केलं. आता किती महिने झाले तुम्ही रक्त भरलं नाही? जर रक्त भरले तर तुमचं शरीर पूर्ण सुजायचं. पण आता 2 महिने झाले तुम्ही रक्त भरलंय नाही आणि तुमचं शरीर सुजलं नाही. देवाने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. तुम्हाला कोण बरं केलं? हालेलुया. हालेलुया. या बहिणी स्वतःची साक्ष सांगतात का बरेच महिन्यापासून त्यांना मासिक पाळीचा त्रास व्हायचा. ते सांगतात का जेव्हा मासिक पाळी यायची तेव्हा त्यांच्या अंगावर खूप असं जायचं, तसं त्यांच्या पोटात पण खूप दुखायचं. हा बरंच 4 ते 5 महिन्यापासून हा त्यांना त्रास होता. म्हणजे विश्वासाने ते पेशा प्रार्थना करता आले, आशीर्वादाचा वापर केला आणि त्यांना फोन लावून पण विश्वासाने प्रार्थना केली. त्याच्या त्यांचा पैसे त्यांना झाला नाही. 4 ते 5 महिन्यापासून त्यांच्या जे अंगावरून जायचे, जे त्यांचं पोट दुखायचं, या सर्व त्रासापासून पेशंटला आरोग्याने आशीर्वाद देखील म्हणजे पेशंटचे आभार मानतो. ही बहीण यांची साक्षी सांगत आहे. ही बहीण सांगत्यांचा विंचू चावला होता आणि विंचू चावल्यामुळे खूप वेदना होत होत्या. या बहिणीने विश्वासाने आशीर्वादाचा वापर केला, देवबापाकडे प्रार्थना केली. देवबापाने या बहिणीला स्पर्श केला, त्या वेदना पूर्णपणे निघून गेल्या. पण मी सांगते विंचू चावल्यामुळे ज्या पूर्ण शरीराला सूज आली होती, सूज सकाळपर्यंत पण होती. पण जेव्हा आताच्या आजाराच्या प्रार्थनेमध्ये या बहिणीने विश्वासाने भाग घेतला, देवबापाकडे प्रार्थना केली, देवबापाने या बहिणीला स्पर्श केला आणि त्यांच्या ज्या अंगावरती सूज होती ती सूज पूर्णपणे निघून गेली. म्हणून देवबापाचे आभार मानतात. ही बहीण यांच्या वडिलांची साक्षी सांगत आहे. ही बहीण सांगते बरेच दिवसापासून यांच्या वडिलांची कंबर आणि पाठ दुखत होती. ही बहीण सांगते बरेच दिवस झाले इथं स्टेजवर पाषाणाचा अभिषेक शर्यत ठेवण्यात आलं होतं. ही बहीण सांगते यांच्या वडिलांनी त्या शर्यताला विश्वासाने स्पर्श केला. त्याद्वारे जेव्हा आपण त्यांच्या वडिलांना स्पर्श करून त्यांची पाठचा आणि कमरेचा त्रास पूर्णपणे निघून गेलाय. म्हणून देवाचे आभार मानतात. तुम्हा सर्वांवर प्रभू येशूचे महान मोठे आशीर्वाद उतरवत तुम्ही जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसे घडेल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या डाव पेचापासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल.
तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि समस्या प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. प्रभू येशूच्या नावात तुमचा प्रवास सुखाचा हो. प्रभू येशूच्या नावात तुमचे मार्ग मोकळे होत. प्रभू येशूच्या नावात तुमचा किंवा तुमच्या घरात कोणाचा उद्धार झाला असेल त्याचा उद्धार हो. तुमच्या जीवनात आणि कुटुंबात मोठमोठे साक्ष घडून येऊत. देव तुम्हाला पवित्र आत्मेने, सामर्थ्याने, ज्ञानाने, बुद्धीने भरून काढो. ज्यांना देवाचं काम करायचे, पवित्र आत्मा, सामर्थ्य पाहिजे, दुनियाच उंचच ठेवा, उंचच ठेवा आणि स्वीकार करा विश्वासाने. देवाचा आत्मा तुमच्यावर उतरत आहे, उतरत आहे. ज्याचा विश्वास आहे स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. होली घोस्ट, होली घोस्ट, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा उतरत आहे, उतरत आहे. तुम्हाला सर्वांवर पवित्र आत्मा उतरो. येशूच्या संगती निघाले शिष्य, येशूच्या संगती निघाले शिष्य, स्वर्गात जा